कर्नाटक में एक नई सियासी हलचल के तौर पर सिद्धार्था विहार ट्रस्ट को 5 एकड़ जमीन की अलॉटमेंट है जो मल्लिकार्जुन खड़गे के खानदान के जेर इंतजाम है। ताकत के गलत इस्तेमाल और नेपोटिज्म के इल्जामात पर तहकीकात का मुतालबा किया जा रहा है। दरअसल किस्सा यूँ है कि 5 एकड़ जमीन हाई टेक डिफेंस एयर स्पेस पार्क बेंगलुरु के करीब सिद्धार्था विहार ट्रस्ट को अलॉट की गई, जिसके ट्रस्टीज में कांग्रेस सदर मल्लिकार्जुन खड़गे का खानदान शामिल है। जमीन की तकसीम की जिम्मेदारी कर्नाटक इंडस्ट्रियल एरिया डेवलपमेंट बोर्ड की है, जो सनती मकासद के लिए अराजी फराहम करता है। सिद्धार्थ विहार ट्रस्ट में मल्लिकार्जुन खड़गे और उनके बेटे राहुल खड़गे और प्रियांक खड़गे, जो कि कर्नाटक के वजीर बराए इत्तलात और टेक्नोलॉजी हैं, और दीगर खानदान के अफराद शामिल हैं। अराजी को शेड्यूल्ड कास्ट कोटे के तहत अलॉट किया गया, जो सनती पस मंजर के SC/ST ताजरों के लिए मखसूस होता है। और अपोजिशन का अहम सवाल इस बुनियाद पर है कि सिद्धार्था विहार ट्रस्ट ऐसी सरगर्मियों में शामिल नहीं समझा जाता जिससे अलॉटमेंट मुनासिब नहीं लगता। अराजी की तकसीम एक वसी तर मंसूबे के तहत हुई है, जिसमें KIADB ने हाईटेक डिफेंस एयर स्पेस पार्क में 45.94 एकड़ अराजी तकसीम की। 10 नवंबर 2023 को इस अमल का आगाज हुआ और 5 मार्च 2024 को कर्नाटक के हेवी इंडस्ट्रीज वजीर MB पाटिल की सदारत में 43 दरखास्त गुजारों को जमीन की मंजूरी दे दी गई। 11 मार्च 2024 को एक नोटिफिकेशन जारी किया गया, जिसमें ट्रस्ट को 5 एकड़ अराजी की अलॉटमेंट की तस्दीक की गई। अराजी को 25 करोड़ रुपए में खरीदा गया। इस अलॉटमेंट को धांधली करार देते हुए कारकुन दिनेश कल्लाहल्ली ने गवर्नर कर्नाटक टावर चंद गहलोत को दस्तावेजात फराहम किए हैं और खड़गे खानदान पर इल्जाम लगाया कि उन्होंने अपने सियासी असर और रसूख का इस्तेमाल करके जमीन हासिल की जो उनका हक नहीं है, और ये ट्रस्ट अपनी सरगर्मियों में एयर स्पेस या दिफा की सनतों का तजुर्बा या नाम नहीं रखता। ಇಲ್ಲಿ ಕೈಗಾರಿಕಾ ಸ್ಥಾಪನೆಗಾಗಿ ಹಲವಾರು ಎಕರೆ ಭೂಮಿಗಳನ್ನು ರೈತರಿಂದ ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡು CA ನಿವೇಶನಗಳನ್ನು ಹಿಂಗಡಿಸಿರ್ತಾರೆ. ಈ CA ನಿವೇಶನಗಳನ್ನು ಹರಾಜು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಿದರೆ ಹಲವಾರು ಕೈಗಾರಿಕೋದ್ಯಮಿಗಳು ಬರ್ತಿದ್ರು. ಹರಾಜು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧೆ ಏರ್ಪಡ್ತಿದ್ರೆ ಮಂಡಳಿಗೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಲಾಭ ಬರ್ತಿತ್ತು. ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಚಿವರು ಇದನ್ನು ಯಾವುದನ್ನು ಪರಿಗಣಿಸದೆ ಹಂಚಿಕೆ ದರದಲ್ಲೇ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ ಸರ್ಕಾರದ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ನಷ್ಟ ಆಗಿದೆ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಗೌರವಾನ್ವಿತ ರಾಜ್ಯಪಾಲರನ್ನ ಭೇಟಿಯಾಗಿ ಸಚಿವರ ವಿರುದ್ಧ ಮತ್ತು ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಅಧಿಕಾರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಈ ಪ್ರಕರಣದ ಬಗ್ಗೆ ತನಿಖೆ ನಡೆದರೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮತ್ತು ಅವ್ಯವಹಾರ ಹೊರಬರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರೋದರಿಂದ ಸಚಿವರ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಅಭಿಯೋಜನ ಮಂಜೂರಾತಿ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಷನ್ ಪರ್ಮಿಷನ್ಗೆ ಒಂದು ದೂರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಸನ್ಮಾನ್ಯ ರಾಜ್ಯಪಾಲರು ನನ್ನ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ದಾಖಲಾತಿಗಳನ್ನ ಪರಾಮರ್ಶೆ ಮಾಡಿ ಅಭಿಯೋಜನ ಮಂಜೂರಾತಿ ನೀಡ್ತಾರೆ ಅಂತ ಒಂದು ಆಶಾಭಾವನೆ ಇದೆ. ಜೊತೆಗೆ ಇದರಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಅರ್ಹ ಕೈಗಾರಿಕೋದ್ಯಮಿಗಳಿದ್ದರೂ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಅವರ ಪುತ್ರರಾದಂಥ ರಾಹುಲ್ ಎಂ ಖರ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಕಾನೂನು ಬಾಹಿರವಾಗಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನಿಯಮಾವಳಿಗಳನ್ನು ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿ ಅರ್ಹ ಕೈಗಾರಿಕೋದ್ಯಮಿಗಳು ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಅವರ ಪುತ್ರರಿಗೆ ಸುಮಾರು 5 ಎಕರೆಗೂ ಹೆಚ್ಚು ಬೆಲೆ ಬಾಳುವಂಥ ಏರೋಸ್ಪೇಸ್ ಡಿಫೆನ್ಸ್ ಕಾಲೋನಿಯಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಲ್ಯಾಂಡನ್ನು ಮಲಾಟ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅವ್ಯವಹಾರ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇಡೀ ಪ್ರಕರಣದ ಬಗ್ಗೆ ಸರ್ಕಾರ ಉನ್ನತ ಮಟ್ಟದ ತನಿಖೆಗೊಳಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಈ ಹಿಂದೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವ್ರಿಗೆ ಒಂದು ದೂರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಯಾವುದೇ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡಿರಲಿಲ್ಲ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರಾದಂಥ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಸುವೀರವಾಗಿ ಒಂದು ಪತ್ರವನ್ನು ಬರೆದು ತನಿಖೆಗೆ ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದೆ. ಆದರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಕೂಡ ಯಾವುದೇ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಕ್ಕೆ ವಿಫಲರಾಗಿರೋದ್ರಿಂದ ನಾನು ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಗೌರವಾನ್ವಿತ राज्यपालरನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ತನಿಖೆಗಾಗಿ ಈಗ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. बीजेपी के रहनुमा लहर सिंह सिरोहिया ने इस मामले की आला सतह की तहकीकात का मुतालबा किया है कि एक आरटीआई एक्टिविस्ट ने डॉक्यूमेंट के आधार पर आदरणीय राज्यपाल महोदय को एक कंप्लेंट दिया है और उसमें कुछ प्रॉपर्टी उसके नाम है जो KIDB ने इलीगली अलॉट किए, उनका ये आरोप है। उसमें जब हमने किसी से दिखवाया तो उस लिस्ट में एक प्रॉपर्टी है जिसका हमने हमारे दोस्तों ने उसका खोजबीन किया तो वो प्रॉपर्टी आदरणीय मल्लिकार्जुन खड़गे जी के पारिवारिक ट्रस्ट के नाम पर है। और जब और डीपर गए तो उसमें हमें पता लगा कि बड़े आश्चर्य की बात है, ये एरोस्पेस जैसे सेंसिटिव जोन में सिविक कम्युनिटी की साइड जो 45 एकड़ रखा गया है, उसमें से 5 एकड़ इनको SC/ST कोटा के अंतर्गत दिया हुआ है। अब ये बड़े आश्चर्य की बात है, 2 इशू है। एक में इसमें कानूनी व्यवस्था आती है कि उसको इलीगली दी गई, आउट ऑफ टर्न दी गई, या एलिजिबल थे या नहीं थे, क्योंकि कभी मल्लिकार्जुन जी का परिवार या उनका कोई परिवार का सदस्य इस एरोस्पेस की टेक्नोलॉजी में कोई माना जाना नहीं जाता है जो उसके लिए वो ज़मीन अलॉट करवाएं।
फिर भी वो अलग विषय है, लेकिन एक नैतिकता का विषय है जो हमेशा राहुल गांधी जी, सोनिया गांधी जी मोरल हाई ग्राउंड लेते हैं। तो एक राष्ट्रीय अध्यक्ष अपनी सरकार से SC/ST के लिए रिजर्व की गई 5 एकड़ जमीन हड़प ले, ये कहाँ तक उचित है? SC/ST समुदाय के लिए भी मैं सोचता हूँ कि बड़ा सोचने का विषय है। जो ST और SC समुदाय में जो युवा लोग हैं, पढ़े लिखे लोग हैं, उनको प्रमोट करना चाहिए, या ये शीर्ष परिवार जो सर्वोच्च पद पर आसीन है वो परिवार अपने ही परिवार के लिए वो अलॉट की हुई जमीन हड़प ले? ये सुविधाएं अंबेडकर के कानून में इसलिए दी गई संविधान में ताकि गरीब आदमी और जो टैलेंटेड आदमी है उनके साथ अन्याय नहीं और ऊपर आए, उनके लिए सारा सुविधाएं दी गई है, रिजर्वेशन या जो जमीन के लिए कोटा अलॉटमेंट वगैरह। तो इस कोटे का सबसे बड़े नेता खुद अपने परिवार के लिए हड़प ले, जिसमें उनका एक बेटा मिनिस्टर है, एक बेटा MP है, और जो किसी टेक्नोलॉजी का जिनका कोई जानकारी का हमने कभी सुना नहीं। तो इस तरह की जो प्रिविलेज्ड जमीन है वो हड़पना मैं समझता हूँ कि ये दुर्भाग्यपूर्ण है, और ये पूरे देश के लिए और कांग्रेस पार्टी के लिए सोचने का विषय है कि किस आधार पर ये अपनी नैतिकता का जो नारा लगाती है तो ये क्या है। और इलीगलिटी के जहाँ तक सवाल है, ये RTI एक्टिविस्ट ने कुछ डॉक्यूमेंट्स जो सरकार से प्राप्त किए हैं उसके आधार पर उन्होंने ये आरोप लगाते हुए माननीय राज्यपाल महोदय को लिखित में वो सब सूची दी कि कौन कौन सी जमीन गलत अलॉट हुई है। तो उसमें ESP नाम है। तो मैं समझता हूँ कि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खड़गे जी को और यहाँ की सरकार को कांग्रेस की छवि और कांग्रेस के शीर्ष अध्यक्ष की छवि बचाने के लिए इसकी तुरंत निष्पक्ष जांच करवानी चाहिए और सच्चाई सामने आनी चाहिए। इन इल्जामात के जवाब में MB पाटिल और प्रियांक खड़गे दोनों ने अराजी की तकसीम का दिफा किया है। पाटिल ने कहा कि जमीन मेरिट की बुनियाद पर दी गई है। मल्लिकार्जुन खड़गे के बेटे राहुल खड़गे की सलाहियतों और ट्रस्ट की सरगर्मियों के मद्देनजर रखते हुए ये अलॉटमेंट दी गई है और किसी भी लिहाज से कवायद की खिलाफ वर्जी नहीं हुई है। ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಇದು CA ಸೈಟ್ಸ್ ಇರ್ತದೆ, ಸಿವಿಕ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಸೈಟ್ನಲ್ಲಿ ಖರ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಅಲಾಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಸಿದ್ಧಾರ್ಥ ಎಜುಕೇಶನ್ ಟ್ರಸ್ಟ್ಗೆ ಇವತ್ತು ಕನಿಷ್ಠ ಜ್ಞಾನ ಆದರೂ ಇವತ್ತು ದಿವಸ ಈ ನಮ್ಮ ಲೇಯರ್ಸ್ ಹೆಂಗಿರ್ತದೆ, ಸಿವಿಕ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಸೈಟ್ಸು ಎದಕ್ಕಿರ್ತದೆ, ಸ್ಕೂಲ್ಸು, ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಸು, ITIಸು, ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಂಕು, ಫೈರ್ ಸ್ಟೇಷನು, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫೀಸಸ್ಸು, ಡಾರ್ಮಿಟ್ರೀಸು, ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಸು, ಈಗ ಒಂದು ವೈಡ್ ರೇಂಜ್ ಆಫ್ ಆಕ್ಟಿವಿಟಿ. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತು ದಿವಸ ಅವ್ರಿಗೆ ಅಲಾಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಮಗ ಇವತ್ತು ದಿವಸ ಅವರು ಐ ಥಿಂಕ್ IITನೋ IASನೋ ರಾಹುಲ್ ಖರ್ಗೆ ಅವರು ಅದನ್ನ ಈಸ್ ಅಪ್ಲೈಡ್ ಫಾರ್ ರಿಸರ್ಚ್ R&D ಸೆಂಟರ್ ಆಫ್ ಎಕ್ಸಲೆನ್ಸ್ ಅಂಡ್ ಟ್ರೈನಿಂಗಿಗೆ ಅವರು ಅಪ್ಲೈ ತಪ್ಪೇನಿದೆ. IIT IAS ITನೋ IAS ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಈಸ್ ಅ ವೆರಿ ಹೈಲಿ ಲರ್ನಡ್ ಪರ್ಸನ್. ಆಮೇಲೆ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾವುದು ಕನ್ಸೆಷನ್ ಇರೋದಲ್ಲ. ಈ CA ಸೈಟ್ಸ್ಗೆ ನಾವು SC/ST ಕೊಡ್ತೇವೆ. ನಾವು ಖರ್ಗೆ ಅವ್ರಿಗೆ SC/ST ನಾನು ತನ್ನಕ್ಕೆ ಬಯಸಿದ್ದಲ್ಲ, ಇದು ಅಬೌವ್. ಬಟ್ ಅವಕ್ಕೆ ಹೆಂಗೆ ಇದಕ್ಕೆ ಅಲಾಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ನಾವು ಈಗ 2 ಎಕರೆ ಅಲಾಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ಹಾಗೆ 75% ಕನ್ಸೆಷನ್ SC/ST ಎಂಟರ್ಪ್ರಿನರ್ಸ್ ಕೊಡ್ತೀವಿ ನಾವು. ಇಲ್ಲಿ ಸಿವಿಕ್ ಸಿವಿಕ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ CA ಸೈಟ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಾನು ಸೇರಿಸಿದ್ವಿ 24.1%. ಮೊದಲು ಇರಲಿಲ್ಲ ಅದು. SC/STಗೆ 24.1% ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಮತ್ತು ಅದು ನೋಟಿಫೈ ಮಾಡಿದ್ವಿ ಯಾವ್ಯಾವ ಸೈಟು SC/STಗೆ ಅಂತ. ಇವತ್ತು ಅಪಾರ್ಟ್ ಫ್ರಮ್ ಇನ್ ಜನರಲ್ ಆಲ್ಸೋ ಯು ವಾಂಟ್ ಕ್ವಾಲಿಫೈಡ್ ಅವರು ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆನ್ ಮೆರಿಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅವ್ರಿಗೆ ಯಾವುದೇ ₹1 ಸಬ್ಸಿಡಿ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಸ್ಕೂಲ್ ಪ್ರಶ್ನೆ ಬರೋಂಗಿಲ್ಲ. SC/STಲಿ CA ಸೈಟ್ಸ್ನಲ್ಲಿ ದೇರ್ ಇಸ್ ನೋ ಇನ್ಸೆಂಟಿವ್ ಕನ್ಸೆಷನ್. ಮತ್ತು ಈ ಲೇಯರ್ಸಿಗೂ ಹಿಂದೆ ಮಾತಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಇವು ಖರ್ಗೆ ಅವರು 5 ಎಕರೆ ತಗೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಲೇಯರ್ಸಿಂಗ್ ಈಗ ಹೊಟ್ಟೆ ಉರಿ ಆಗಿದೆ. ಚಾಣಕ್ಯ ಕೊಟ್ಟು ₹138 ಕೋಟಿ, ಚಾಣಕ್ಯ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಗೆ ₹138 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟು 50 ಕೊಡ್ತಾರೆ, ₹137 ಕೋಟಿ ಲಾಸ್ ಆಗಿದೆ. ಅವಾಗ ಲೇಯರ್ಸಿಂಗ್ ಅವರನ್ನು ಕಣ್ಣಿಗೆ ಕಪ್ಪು ಬಟ್ಟೆ, ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಹರಡಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೂತಿದ್ದ. ಖರ್ಗೆ ಅವರ ಅವರು ಸಿದ್ಧಾರ್ಥ ಟ್ರಸ್ಟು ರೆಪ್ಯೂಟೆಡ್ ಟ್ರಸ್ಟ್. ಅವರೇನಿಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕನ್ಸೆಷನ್ ತಗೊಂಡಿಲ್ಲ, ಸಿವಿಕ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಸೈಟ್ನ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ.
ಇದು ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಸುಮ್ಮನೆ ಕೊಡುವಂತ. ಈಗ ಎಷ್ಟೋ ನಿರಾಣಿ ಅವರು ಅಲ್ಲಿ ಬಾಗಲಕೋಟೆ ಕೇಳಿದಲ್ಲಿ ಸ್ಕೂಲಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. SDMಗೆ ಹಿಂದೆ ಮಂಜುನಾಥ್ ಹೆಗಡೆ ಅವ್ರದ್ದು ಐ ಥಿಂಕ್ ಡೆಂಟಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅವರು ನೋಡಿ ಧಾರವಾಡನಲ್ಲಿ ಸಹ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದು ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನೋಡಿ ಯಾವುದೋ ಇತ್ತಲ್ಲ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಅದು ಗೀತಮ್, ಅದು ಜನರಲ್ ಇರಲಿ, ಇದು CS ಸೈಟ್ ಮೆಂಟ್ ಫಾರ್ ದ್ಯಾಟ್. ಇಷ್ಟೂ ಕೂಡ ನಾನು ಲೇಯರ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ಬುದ್ಧಿವಂತರ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ನಾನು ತಿಳುವಳಿಕೆ ಅಂತವ್ರು ಬಿಸ್ನೆಸ್ ಇದ್ದಂಥವ್ರು ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಏರೋಸ್ಪೇಸ್ನಲ್ಲಿ ಏರೋಸ್ಪೇಸ್ನ ಕೊಡಿದ್ರೆ ಏರೋಸ್ಪೇಸ್ ನಾಲೆಜ್, ಇದಕ್ಕೆ ಏರೋಸ್ಪೇಸ್ ನಾಲೆಜ್ ಬರ್ತದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಚಾಣಕ್ಯಗೆ ನಾವು ಯಾವ ಪಾರ್ಕ್ ಇತ್ತು, ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಪಾರ್ಕ್ ಇತ್ತು, ಅದು ಏರೋಸ್ಪೇಸ್ ಇತ್ತು. ಚಾಣಕ್ಯಗೆ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಏರೋಸ್ಪೇಸ್ ಇದು ಇತ್ತು ಅವ್ರಿಗೆ. प्रियांक खरगे ने भी इल्जामात को बेबुनियाद और सियासी तौर पर मुहर्रिक करार दिया। उन्होंने कहा कि तमाम 43 दरख्वास्त गुजार जिन्होंने सिविक एमिनिटीज साइट्स के लिए दरख्वास्त दी, उन सबको जमीन अलॉट की गई है और इसमें गैर कानूनी या गैर अखलाकी कुछ भी नहीं है। I would like to ask BJP and Mr. Leher Singh, what is wrong in procuring a CA site? Firstly, as Mr. Leher Singh claims, it is not an industrial plot that was allotted. It is not meant for industrial purposes. We had requested a CA site as per the norms for educational purposes, for developing skill development centers in the region of emerging technologies in the area of aerospace. Now, I don't understand whether Mr. Leher Singh understands the process of procuring a CA site. It is not free, number one. It is not subsidized, number two. Number three, you have to apply for it, and based on your criteria, they give it to you. Neither we have asked for deferred payment, neither we have asked for a subsidy, neither we have claimed anything that is illegal in that. So even now BJP is unable to point out what the problem is. They are just shooting in the dark, and like I said earlier, it is meant for educational purpose and it is not an industrial plot. And moreover, the department had called for 197 plots, CA sites बेचने के लिए, and only 47 people applied, 43 or 47 people applied, and that has been clarified by the department. So where is there when the demand and supply is so underrated, where is the question of favoritism? And we are paying whoever applies for a CA site, whether it is me or whether you have to pay for it. So what is wrong with it? The problem with BJP is when their leaders do it illegally, they keep quiet. Whether it's Rashtrothana, whether it is Chanakya University. How did the Chanakya University get 400 acres of land in hardware park when they were in power at subsidized rates? This is a CA site. We have to pay for it. How come that time they keep quiet? How Rashtrothana throughout state they are getting sites? Let them answer that. This is nothing but, like I said earlier, they are shooting in the dark. They have nothing to do. And Mr. Leher Singh, I think he is getting into political oblivion, and that is the reason why he intends to do such thing. He still not been able to point out what is the fault in this entire thing. अब ये मसला गवर्नर के हवाले कर दिया गया है, जिन्होंने पहले ही चीफ मिनिस्टर सिद्धरामैया के खिलाफ मोड़ा केस में मुकदमा चलाने की मंजूरी दी है। सिद्धरामैया ने गवर्नर के फैसले को हाई कोर्ट में चैलेंज किया है। मुअज़्ज़िज़ नाज़रीन, सिद्धार्थ विहार ट्रस्ट की साइट अलॉटमेंट पर आपका क्या ख्याल है? क्या आपको लगता है कि ताकत के गलत इस्तेमाल और अक़रबा परवरी के इल्ज़ामात पर मुकम्मल तहक़ीक़ात ज़रूरी हैं? अपनी राय हमें कमेंट सेक्शन में ज़रूर बताएं।